नमस्कार मित्रांनो, WhatsAppचं नवीन फीचर आलेलं आहे. त्याच्या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या WhatsAppमध्ये जायचं आहे आणि WhatsAppमध्ये गेल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे खाली चॅट्स, अपडेट्स, कम्युनिटीज आणि कॉल्स अशा प्रकारचे ऑप्शन दिसतात. तर इथं आपल्याला आज आपण ज्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहे त्याच्यामध्ये अपडेट्स म्हणजे WhatsAppमध्ये जे काही नवीन अपडेट फीचर आलेले आहेत, तर त्या संदर्भात आपल्याला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला अपडेट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अपडेट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे इथं 3 डॉट डॉट जे दिसतात त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर स्टेटस प्रायव्हसी हा जो पर्याय आहे याच्यावरती क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे या ठिकाणी इथे 3 ऑप्शन दिसतात. त्या ऑप्शनपैकी तुम्ही कुठला ठेवलेला असेल तर तो तुम्ही इथं ठेवू शकता. आता इथं माझं जे स्टेटस आहे ते फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा माझ्या मोबाईलमध्ये जे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांनाच दिसेल अशा प्रकारचं ठेवलेलं आहे आणि हे सुरक्षेच्या दृष्टीने मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अलाउड शेअरिंग म्हणजे जे काही आपण स्टेटस ठेवणार आहोत आपलं स्वतःचं, तर ते स्टेटस दुसऱ्याला डायरेक्टली तिथंच त्याच्या स्टेटसला ठेवण्यासाठीचा पर्याय या ठिकाणी ओपन होतो. मग आता जे जे काही यूट्यूबर वगैरे आहेत, तर एखाद्या वेळेस आपण जे एखादं स्टेटस ठेवलेलं असेल, एखाद्या व्हिडिओची लिंक आपण टाकलेली असेल, तर ती जर एखाद्या मित्राला स्वतःला त्याचा स्टेटस ठेवायचा असेल, तर इथं हा या ठिकाणी पर्याय आपण ऑन करा. त्यानंतर तुमच्या स्टेटसच्या खाली अशा प्रकारचं एक आयकॉन दिसेल, ज्याच्यावरती क्लिक केलं, की तुमचं जे स्टेटस असेल ते लगेच दुसऱ्याला ठेवता येईल. म्हणजे जे काही तुमचं स्टेटस बघणारे तुमचे जे कोणी मित्र परिवारातील असतील, तर त्यांना तुमचं स्टेटस किंवा तुमच्या स्टेटसला असणारा व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, तर ते या ठिकाणी त्यांना स्वतःला देखील या ठिकाणी लगेच शेअर करता येणार आहे. तर अशा प्रकारचा हा एक नवीन पर्याय अपडेटमध्ये आलेला आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. जर माहीत नसेल तर माहीत होता का हा पर्याय? याच्याबद्दल आपण नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.